हॅलो, गुड आफ्टरनून, नमस्कार. आज आहे 13 फेब्रुवारी, 1:50 होत आहेत. आजचं माझं ट्रेडिंग झालेलं आहे. आज एक्सपायरी, निफ्टीची एक्सपायरी होती, गुरुवार. आता सकाळपासून मी काय झालं ते तुम्हाला मी इथं सांगतो. हा कालचा चार्ट आहे. कालच्या चार्टमध्ये इथं बायर्स बसलेले आहेत, इथं सेलर बसलेले आहेत, शिवाय या क्षणाला इथं बायर्स देखील बसलेले असतील. म्हणजे सेलर्स आणि बायर्स असे दोघं इथं बसलेले आहेत. इथं जे सेलर्स होते त्यांना चांगला मोमेंटम मिळाला, ते इथं बाहेर पडले असतील. इथे जे बायर्स असेल ते कदाचित इथं बाहेर पडले असतील किंवा बसून राहिले असतील. हे सपोर्ट मी सकाळी काढलेले होते. 49,270चा सपोर्ट, 450चा सपोर्ट आणि 49,700चं रेजिस्टन्स आणि 50,000चं रेजिस्टन्स. तर मार्केट सुरू झाल्यानंतर काय झालं नेमकं ते आता आपण बघूया. मार्केट सुरू झालं, पहिली कांडी निघाली. तर ही पहिली कांडी जी निघाली इथं, याच्यातनं आपल्याला काय दिसतं? याच्यातनं आपल्याला दिसतं की जे बायर्स आहेत इथं ते प्रॉफिटमध्ये आहेत. आणि ही जी ग्रीन कांडी जी दिसते इथं असं दिसतं की सेलर जे काही थोडे होते ते इथं ट्रॅप झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्या पोझिशन वाइंड अप केल्या. सेलर पोझिशन जेव्हा वाइंड अप करतो तेव्हा बायची कांडी निघते. पहिली कांडी आपल्याला बायची मिळाली. पण इथे जे सेलर्स होते त्यांचा स्टॉप लॉस काय अजून हिट झालेला नाही आहे. तिथपर्यंत गेला होता पण त्यांचा स्टॉप लॉस इथं कुठेतरी वरती तो हिट झालेला नाही आहे. आता बघू काय होतं. मी अजून ट्रेड घेतलेला नाही आहे. इथं खरं तर ट्रेड घ्यायची इच्छा होती मला, पण इथून इमिजिएट इथं सपोर्ट होता, त्यामुळं मी इथं ट्रेड नाही घेतला आहे. कारण मला माहिती होतं की इथून बाउन्स बॅक होणार आहे आणि बाउन्स बॅक होऊन मी समजा शॉर्ट केलं असतं तरी मी इथं अडकलो असतो. आता 9:27. आता आपला पहिला ट्रेड जो होता पुटचा तो मी इथं घेतला 9:28 22 इथं बघाल तुम्ही. 49,900चा स्ट्राईक घेतला होता आपण. 9:28-22 210 क्वांटिटीने मी 727ला वगैरे बाय करायला सुरुवात केली. माझ्या दिशेनं मार्केट गेलं म्हणजे 727ला पहिला बाय, 750ला दुसरा, 72ला तिसरा, 70ला चौथा आणि 715 म्हणजे 70ला जाऊन 715ला आलं मार्केट. इतकं व्हॉलॅटिलिटी होती की एकाच कॅन्डीमध्ये मला 50 पॉईंट मिळून परत मी माझा स्टॉप लॉस 36ला 9:36 उडवून घेतला. कसा घेतला ते आता आपण बघूया. इथं आलो, इथं मी शॉर्ट केलं, गेल्यावरती मी म्हटलं इथं रेजिस्टन्स खाईल. 9:36 आपण इथं माझा स्टॉप लॉस इथं मी दिला. म्हणजे ही जी लाल कांडी होती ह्या लाल कांडीला बरोबर मी शॉर्ट केलं होतं इथं आणि इथून खाली जाईल असा माझा अंदाज होता, पण तो काय गेला नाही. पुढच्या 3 कांड्यांमध्ये त्यानं माझा स्टॉप लॉस इथं खाल्ला. ओके, तर आता आपण बघूया कसा खाल्ला. 9:36 पहिले 450, दुसरे 450 आणि राहिलेले 90. आपल्याला मजबूत इथं जवळपास 1000 क्वांटिटी होती. 990ला 70 पॉईंट, 70 ते 75 पॉईंट आपण इथं दिले. ठीक आहे, म्हटलं आता काय करायचं. 9:38 कॉल घेतला. का घेतला ते सांगतो. इथं
600चा बेस बनत होता. ला इथं बेस बनवत होता. त्यामुळे या लाल कांडीवरती आपण मी नेहमी कॉल घेतो तो लाल कांडीवरतीच कॉल घेतो आणि पुट घेतो तो हिरव्या कांडीवरती पुट घेतो. तर 9:36 आपण इथं लाल कांडीवरती कॉल घेतलेला आहे. हा तो कॉल 49,900चा कॉल 665ला घेतला पहिला, 683, 84, 73ला घेतला आणि मग वरती 2 याच्यामध्ये 696 आणि 702 ह्याला आपण विकून टाकला. किती वाजता विकला? 10:02 विकला. तर आता बघूया कसं. इथं घेतला, इथं सपोर्ट घेणार असं माझं मत होतं. घेतला सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेलं, वरती गेलं. 10:02 म्हणजे इथपर्यंत मी बसलो होतो. माझा माऊस इथं येस तोपर्यंत. ठीक आहे. 10:02 एक करेक्ट. ही ती कॅन्डल 10:02 इथं मी माझा कॉल विकला, की जो मी इथं घेतला होता तो इथं विकला. ठीक आहे. आता कॉलमध्ये आपल्याला किती पैसे मिळाले ते बघू. कॉलमध्ये 19,000 रुपये मिळाले. चला पुढे जाऊ. कॉल 10:02 विकला. थोडी वाट बघितली आणि 10:09 50-100चा पुट घ्यायला सुरुवात केली. 10:09 तिथं काय होता सेटअप बघूया आपण. 10:09 चला पुढं. गेल्यावरती 9 इथं आपण शॉर्ट केलं. 10:09 इथं जेव्हा हा जो ब्रेकडाऊन मिळाला, ह्या ब्रेकडाऊनला आपण शॉर्ट करायला सुरुवात केली 50-100चा पुट घेऊन. आता बघूया काय होतं आहे. आज मार्केट खूप स्लो होतं एक्सपायरी असल्यामुळं. हा 50-100चा पुट जो आपण घेतला होता तो सुद्धा मी 210 आणि राहिलेले 90 असे घेतले. आणि 10:21 मी त्यातले निम्मी क्वांटिटी काढली. 10:21 ती कुठं काढली? जिथं मी आत्ता थांबवलं आहे तिथं काढली. 10:21 इथं मी निम्मी क्वांटिटी काढली. ओके, पुढं जाऊ. ह्या ज्या 2 एंट्रीज आहेत, ह्या 2 चुकीच्या एंट्री चुकून, म्हणजे 49,900चा कॉल आणि 49,900चा पुट, ह्या दोघांमध्ये माझी गडबड झाली. कारण दोघांची प्राईस हे सेमच होती. त्यामुळे मी हा एक चुकीचा ट्रेड घेतला, तो विसरून जाऊ आपण. 10:25 मी परत तो सकाळचा जो आपला लॉस मेकिंग कॉल होता, पुट होता, त्याच्यामध्ये मी एंट्री घ्यायला सुरुवात केली 10:25. आणि त्याच्यामध्ये मी गंमत अशी केली की ही जी 50-100चा जो पुट होता, ती निम्मी क्वांटिटी जी आपण काढली 574ला,
राहिलेली निम्मी क्वांटिटी 510 जी होती ती पण आपण इथं 743ला काढली, प्रॉफिटमध्येच काढली, ती काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आता आपण फोकस करूया 900च्या पुटवरती. 10:25 मी सुरुवात केली ती घ्यायला. 10:25. चला इथं घ्यायला सुरुवात केली. आता इथून तो वरती वाढायला लागला, वरती वाढत गेला. जसं वाढत गेलं तसं मी बाय करत गेलो. 1 2 3 4. आता इथं मी काय केली गंमत, 10:37 इथं बी 90 क्वांटिटीचा एक माझा जो लॉट असतो, जो मी एक शेवटी घेतो कायम. इथं तुम्ही बघाल तर 10:37 बाय 90 क्वांटिटी 611ला घेतला, 624ला विकला. परत 610ला घेतला, 624ला विकला. 631ला घेतला, 644ला विकला. 623ला घेतला, 636ला विकला. 618ला घेतला, 633ला विकला. परत 617ला घेतला, 632ला विकला. म्हणजे 14-15 पॉईंटचे ट्रेड मी मध्ये करत गेलो. 616ला घेतला, 634ला विकला. 657ला घेतला आणि तो 683ला विकला. कधी 12:41. 12:41. आता हा जो मधला जो 90 क्वांटिटीचा जो खेळ होता, तो खेळ आता आपण बघूया कसा झाला तो. हा तो 90 क्वांटिटीचा खेळ. आता 1:09 शेवटची माझी क्वांटिटी गेली 1:09. ती कशी गेली बघूया आपण. 12:03 झालेली आहेत. माझ्याकडे अजून जवळपास 1000 क्वांटिटी. हे पडत आलं, हे पडत आलं. मी वाट बघत होतो, हे पडत आलं आणि इथं आपण प्रॉफिट बुक केला 1:09 इथं. म्हणजे ज्या स्ट्राईकमध्ये आपल्याला सकाळी 70,000 रुपये लॉस होता, तो मी रिकवर करून त्याच्यावरती 13,000 रुपये मिळाले. अशा 3 स्ट्राईकमध्ये आज आपलं ट्रेडिंग झालं. टोटल 55,000 रुपये आपल्याला प्रॉफिट मिळालं. ऑर्डर 47 टोटल ऑर्डर टाकल्यात. म्हणजे सगळं ब्रोकरेज वाजत होतं आपल्याला साधारण 45,000 रुपये हातात पडायला काही हरकत नाही. जो 708 रुपयाला मी स्ट्राईक विकला त्याची किंमत आता 818 रुपये झालेली आहे, कारण तिथून मार्केट खूप जोरात पडलं. तर अशा पद्धतीनं आपलं आज ट्रेडिंग झालेलं आहे आणि आज आपण 55,000 रुपये ग्रॉस मिळवलेले आहेत. उद्या परत भेटू. थँक्यू व्हेरी मच.